जयेश. 3 संघ क्वालिफाय झालेत आतापर्यंत. राजस्थान रॉयल्स, किंग इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद. आता शेवटचा संघ कुठला ठरतोय, चेन्नई की मुंबई, मुंबई की चेन्नई. एक रंगतदार सामना मुंबई चेन्नई इंडियन्स मध्ये आपण बघायला बघतोय. पहिला चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते विघ्नेश यांच्या माध्यमातून. सर अमल नारकर यांनी षटकार मारला. बाळा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात दिलाय. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला ही संधी दिली जाते. 5 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेचे. जय चिखलेकर सामना करतील ते अमोल नारकर. हो, काहीसा स्लोअर प्रकारचा चेंडू टाकला होता. पॉईंट चेंडू कट केलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे अंपायरचा निर्णय. एक धाव नक्कीच देतील अंपायर. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. पुन्हा एकदा अमोल नारकरकडे स्ट्राईक येते. अमोल नारकर यांनी एक सुवर्ण संधी चालू आले. शेवटचे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये जर षटकार मारला तर 500 रुपये योगेश बाळा यांच्याकडून तुम्हाला देण्यात येतील. पाहिजे तिसरा चेंडू जयेश करतील ते अमोल नारकर यांना. पुढे टाकलेला चेंडू होता. बॅटचे मिस्टेक होते. त्या दरम्यान एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. विघ्नेश आणि अमोल आता मात्र एक अचूक पद्धतीची खेळी करताना पाहायला भेटतात. 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. चौथा चेंडू समोर चेंडू भिरकावून दिला. काय शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. पाहिजे कितपत धावा जमा करतो संघासाठी. एक धाव नक्कीच केली. दुसरी धाव कंप्लीट होते का. दुसरी धाव सुद्धा तिकडे कंप्लीट झाले. बॉल अडवला. एक चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. आदित्य पवार तिथून खूप चांगले चेंडूवरती पळत जात असताना आणि तिकडे बॉल सेव्ह केलं का आपल्याला बघायचं. आदित्य यांनी चांगला सेव्ह केलाय. आदित्य यांनी बॉल आपल्या संघाकरिता. माफ करा, पंचांचा निर्णय येतोय. पंच आपला निर्णय करवायचा. पंच बाउंड्री. ओके, चांगला फटकार विघ्नेशांच्या माध्यमातून. एक चांगली ट्राय केली होती आदित्यनी, पण तो चेंडू सीमारेषा बाहेर तोपर्यंत गेला होता. आणि 4 धावा जात आहेत त्या विघ्नेशच्या खात्यामध्ये. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा होत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लोवर प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा कळणार नाही विघ्नेश यांना. एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या विघ्नेशाच्या माध्यमातून. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू जयेश टाकतील ते विघ्नेश यांना. पुन्हा एकदा स्लोवर प्रकारचा चेंडू टाकला होता तिकडे जेलवरती धवल. आणि धवल तर तिकडे चांगला थ्रो. रनआउट होतोय का. हो यस, आता मात्र विघ्नेशला माघारी परतावा लागतंय. एक चांगला थ्रो केला होता धवल यांनी आणि चांगला चेंडू पकडला होता. एक ओव्हर समज स्कोर तो म्हणजे 7 धावा. आता पाहिजे विघ्नेशची जागा घेण्यासाठी कोण येतं. पाहिजे सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठला संघ जातोय. मुंबई की चेन्नई. चेन्नई सुपर किंग की मुंबई इंडियन्स. नवीन बॅट्समॅन आपल्याला बघायला भेटत. यतीन पुरवणे. तसंच गोलंदाजी एंडवरती आपल्याला भेटतात. प्रणव ओझा. लेफ्ट आर्म पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. प्रणव ओझा अर्थात चेन्नई सुपर किंग यांच्या संघामधून. तर फलंदाजी एंडवरती आपण बघतोय यतीन पुरवणे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय अमोल नारकर. एक ओव्हरची सांगत होते. एक ओव्हरची समाप्ती होते. एक ओव्हरच्या समाप्तीचा स्कोर होते म्हणजे 7 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात आतापर्यंत. पाहिजे पहिला चेंडू प्रणव यांचा सामना करतील ते यतीन. त्याचा बाहेर टाकलेला चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडू मारायचा प्रयत्न करत होते. बैठक शॉट मारायचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिकडे कुठलीही चूक होत नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू अचूक पद्धतीचा टाकला जातोय चेन्नई सुपर किंग अर्थात प्रणव ओझा यांच्या माध्यमातून. याचा दुसरा चेंडू हो काहीसा गतिरोधक चेंडू टाकला होता, गतीने चेंडू टाकला होता. चेंडू पिक केले फाईन लेगच्या दिशेने तिकडे 1-2 नक्कीच भेटेल. डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येत भरवते धावत त्या म्हणजे 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात मुंबई इंडियन्स यांच्या संघाकडून. तिसरा चेंडू प्रणव करतील ते यतीन यांना. आता मात्र फिरवलेला चेंडू होता. मॅचची कडा घेतली होती चेंडूने. एक झेल सुटते. झेल कुणाकडून सुटते तर अक्षय खरात यांच्याकडून ही झेल सुटते. पाहिजे ही झेल किती मागात ठरते ते चेन्नई सुपर किंग या टीमला. एक चांगला बॉल टाकला होता. तिकडे एक सोनेरी संधी चालून आली होती झेलची, परंतु काहीसा मिसफिल्डमुळे ती झेल सुटते. निर्धाव धावेची संगत होते. धावसंख्या स्थिर होते. धावा होतात त्या म्हणजे 8 धावा. 3 चेंडू झालेत. शेवटचे 3 चेंडू असतील. पाहिजे प्रणव कुठल्या प्रकारचे चेंडू करतात. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू टाकला होता. विरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 नक्कीच कंप्लीट केली जाते. अंपायरचा निर्णय येतो 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये असेल. धावसंख्येत वाढवते. धावा होते त्या म्हणजे 9 धावा. 10 चेंडू 9 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. हे भाई जे हाय तेच देतो इथे काय. किधर दे रहा है बॉल? अंपायर के पास बॉल ही नहीं है. बॉल नहीं है उसके पास. दिखा नहीं. वैसे भी इधर सीधा बॉल. सामन्याकडे वळायचंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. धावा झाल्या त्या म्हणजे 9. प्रणव ओझा कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतात. या मागील बॉल शॉर्ट टाकला होता. आता मात्र चांगली बॉलनी कलाटणी घेतली आणि तिकडे झेल होतंय का. आमचा निर्णय आम्हाला कळून द्यायचा आहे. अंपायरचा निर्णय आम्हाला अजून काही आला नाहीये. फलंदाज माघारी पळतात. एक चांगला स्पिरिट आपल्याला बघायला भेटतोय. यतीन पुराणे स्वतः बाहेर जातात. चांगली झेल आपल्याला बघायला भेटते. अक्षय खरात यांच्या माध्यमातून ह्याच्या अगोदरची झेल त्यांनी सोडली होती. त्यानंतर त्यांनी एक झेल आली आणि ती झेल घेतली आहे. इम्पॅक्ट प्लेअर घाणेकर यांच्या इथे आपण आगमन झालं आपल्या अशोक विशाल क्रीडांगणामध्ये. काल रात्रीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली होती. यतीनची जागा घेण्यासाठी आलाय तो मनीष कोयंडे मॅन फ्रॉम विश्व जागृती. अर्थात रोहन घाणेकर बद्दल सांगण्यात झालं तर काल रात्री त्यांनी अचूक पद्धतीची गोलंदाजी केली होती. सातत्याने ते कांगारू संघासाठी खेळत असतात. शेवटचा चेंडू असेल प्रणव यांचा. आणि तिकडे अक्षय खरे पुन्हा एकदा त्यांच्याकडून थोडी मिसफिल्ड होते. जर आपल्याला सेमीफायनलचा टप्पा गाठायचा तर आपल्याला हे रन्स थांबवायचे आहेत. एक झेल सुटली होती. त्यानंतर एक झेल घेतली गेली. आता तिकडे एक एकदम इझी असा रनआउट होता. तो रनआउट देखील सोडला. धावसंख्या पुढे सरकते. धावा होत आहेत त्या म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होतात त्या म्हणजे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ना बसलो नाही बाबा मी बसलो. बॉलचा बॉक्स काढ ना आतमध्ये. हा आतमध्ये कर. नाही बॉल नाही दोन्ही बॉक्स लागले. चला सामन्याकडे वळायचंय. दोन षटकाचा समाप्त स्कोर म्हणजे 10 धावा आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बॉलर पाहायला भेटतात. आदित्य गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला भेटतात. आदित्य कदम नाही
आदित्य कदम. स्ट्राईक हँड वरती येते मनीष कोयंडे. एक चांगला फटका आपल्याला बघायला भेटतोय मनीष कोयंडे यांच्या माध्यमातून. रोहन घाणेकर हे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहेत चेन्नई सुपर किंग या संघासाठी. पाहिजे त्यांना संधी कधी भेटते तिकडे गोलंदाजी करण्याची. दुसरा चेंडू आदित्य करतील ते मनीष यांना. लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाजी करत असताना तिकडे काही शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी चालली आहे. एक इझी 2 सिंगल घेण्यामध्ये यश भेटले ते मनीष यांना. शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला आदित्य यांच्याकडून. काहीसा जोरात टाकलेले चेंडू बघायला भेटतात आदित्य यांच्या माध्यमातून. पाहिजे तिसरा चेंडू आदित्य करतील ते मनीष यांना. कुठल्या प्रकारचा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला आदित्य यांच्या माध्यमातून. एक अतितटीचा सामना, एक प्रेक्षकीय सामना आपण नक्कीच बघत आहोत. संध्याकाळी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता. पंचांचा निर्णय आम्हाला कळवायचा. लेग पायचा रन असेल. धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 चेंडू झाले, 3 धावा आल्या. चौथा चेंडू पाहायचंय कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय आदित्य. स्ट्राईक वरती आहेत आता मात्र अमोल नारकर. चौथा चेंडू अमोल करतील फेस ते आदित्य यांना. काहीच पुन्हा एकदा शॉर्टविथ प्रकारचा चेंडू टाकला होता आदित्य यांनी. नाही ते 1 रन घेण्यामध्ये यश आलंय ते अमोल यांना. चार चेंडू 4 धावा आतापर्यंत असं समीकरण बघायला भेटलं या षटकामध्ये. एकही निर्धाव चेंडू टाकला नाहीये किंवा मोठा हल्ला केला नाहीये. पाहिजे 5वा चेंडू आदित्य घेऊन येतील ते अमोल यांना. पुढे पहिला चेंडू होता, बॅट टॉपेज होते. पाहिजे तिकडे झेल होते का, आणि तिकडे एक सोपा झेल घेतला जातो अक्षय खरात. आता मात्र तिकडे कुठलीही चूक करत नाहीये. फलंदाजाला मागावी परतावं लागते. अमोल नारकर यांच्या माध्यमातून झटका लागतो मुंबई इंडियन्सच्या संघाला. एक चांगला सामना मुंबई की चेन्नई, चेन्नई की मुंबई आपण नेहमीच आयपीएल मध्ये सुद्धा बघत असतो. एक वेगळा सामना आपल्याला बघायला भेटतो मुंबई इंडियन्स आणि चेन्नईमध्ये. आता मुंबई इंडियन्स स्वतः कर्णधार विशाल कदम. विशाल कदम आता मात्र तिकडे फलंदाजी मागवण्यावरती बघायला भेटतात. तर त्यांचे परम मित्र रोनक त्यांना हार्दिक नावाने तिकडे आवाज देतात. तर विशाल कदम यांनी जर षटकार मारला तर विद्येश नार्वेकर यांच्याकडून 500 करोड पारितोषिक जाहीर झाले. काही थोडा बाहेर टाकलेला चेंडू होता. पाहिजे पंचांचा निर्णय स्वेर चेंडू पंच घोषित करतात. विद्येश नार्वेकर यांनी सांगितलंय 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर विशाल कदम यांनी एक षटकार दाखवला तर आता. आणि जर हॅट्रिक षटकार दिसला आपल्याला तर रोनक संगरे यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहायचं टाकलेला चेंडू होता. एक्सटेन्शनने खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. तिकडे रनआउट होतोय का नाही, तिकडे बॉलरच्या हातातून जर बॉल सुटतोय आणि रनआउटची संधी हुकते. धावसंख्या होत्या त्यामध्ये 16 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. ऍट द एंड ऑफ 3 ओव्हर्स 16 धावा. 3 ओव्हरचा समजा स्कोर म्हणजे 16 धावा. 4थी ओव्हर चालू होते. 4थी ओव्हर 18 चेंडू 16 धावाचं समीकरण आपल्याला बघायला भेटते मुंबई इंडियन्सच्या संघाकडून. इट्स क्लिअर. आता मात्र तिकडे इम्पॅक्ट प्लेअर या मैदानाचा प्रदक्षिणाकरचा एक उतरता सितारा रोहन घाणेकर यांच्यासाठी बघा प्रेक्षकांचा किती टाळ्यांचा आवाज येतोय. रोहन घाणेकर आता मात्र तिकडे आपल्याला गोलंदाजी एंडवरती बघायला भेटतात का. सर घाणेकरने हॅट्रिक घेतली तर रोनक संगरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलंय. आणि जर विशाल कदमने त्यांना 3 षटकार मारले तर त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आलंय.
स्वतः कर्णधार प्रशांत लोंढे पॉवर प्लेची ओव्हर टाकायला आलेत. हा. एक प्लेअर फक्त बाउंड्री लाईन वरती तैनात करण्यात येणार आहे या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये, हे लक्षात घ्यायचंय. आपल्याला विजय सावकर तिकडे बघायला भेटतात. एक चांगलं नेतृत्व करत असताना एक चांगली फिल्डिंग साधून विजय सावकर आपल्याला तिकडे बघायला भेटतात. पहिला चेंडू प्रशांत करतील ते चल कदम यांना काही बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा निर्णय हा स्क्वेअर चेंडू असेल. पुन्हा एकदा हा चेंडू करावा लागेल. एक अतिरिक्त धाव भेटली आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला. धावसंख्या पुढे सरकते. धावा होत्या म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होतो म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती आहेत. विशाल कदम शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. बिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. पंचांचा निर्णय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू होतोय. एक धाव नक्कीच भेटेल मुंबई इंडियन्सच्या संघाला. धावा होतात 18 धावा. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. स्ट्राईक एंड वरती आहेत स्वतः मुंबई इंडियन्सचे कर्णधार विशाल, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत मनीष. हो, प्रशांत लोंढे यांचा वेगवान चेंडू होता. तिकडे चेंडू अडवण्यामध्ये थोडं अपयश येते. यष्टी रक्षकाकडून हा चेंडू जातोय. त्या दरम्यान एक धाव नक्की पंचित घोषित करतायत. धावसंख्येत भरतोय धावा होत्या त्या म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. एक चांगला सामना चेन्नई वर्सेस मुंबई आपण आयपीएल मध्ये सुद्धा बघतो आणि इथे सुद्धा बघतोय. एक एलिमिनेटर राऊंड आहे, नॉकआउट राऊंड आपण बघतोय. गोलवर पद्धतीचा चेंडू टाकला होता. चेंडू होता जयेश चिखलकर यांच्या हातामध्ये. मिसफिल्ड होते थोडीशी आणि तिकडे त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव तिकडे कंप्लीट होते का? दुसरी धाव सुद्धा तिकडे इझिली कंप्लीट केली गेली. पाहिजे तिसऱ्या धावाचा तिकडे प्रयत्न आहे का? आणि तिसरी धाव सुद्धा तिकडे इझिली कंप्लीट केली जाते. एक धावेचं रूपांतर 3 धाव्यात होत आहेत आणि हे चेन्नईच्या टीम मध्ये होत आहे. विचारून आला. तीनच बॉल झालेत. धाव संख्या होते ती म्हणजेच 22 धावा. 21 चेंडू 22 धावा. आता मात्र एक रन वरती चढते मुंबई इंडियन्स. एक धाव कमी होती आता पण एक धाव वरती चढताना बघायला भेटते. नाही तर टॉप एज लागते. चेंडू जातोय कडव्यांच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल मनीष यांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील. पाहिजे 5वा चेंडू कुठल्या प्रकारचा केला जातो प्रशांत लोंढे यांच्या माध्यमातून. एक चांगला सामना मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग. पाहिजे कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. मुंबई की चेन्नई, चेन्नई की मुंबई. आता मात्र तिकडे एक चांगल्या प्रकारचा फटका पाहायला भेटतोय. मनीष यांच्या माध्यमातून किपरच्या डोक्यावरून हा फटकार बघायला भेटतोय. आपण आयपीएल मध्ये सुद्धा बघतो काहीच सूर्या पॅटर्न शॉट आहेत हे. मनीष आपल्या बॅटीतून आम्हाला इथे दर्शवित करतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. कैसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत मनीष. चांगला स्टॉप केला तिकडे यष्टी रक्षक अक्षय खरात यांनी. पंचांचा निर्णय असेल ही ओव्हरची सांगता होते. 4 ओव्हरचा समजा स्कोर होतो म्हणजेच 24 धावा होत आहेत. 24 चेंडू 24 धावा. शेवटचा षटक घेऊन येतात म्हणजे आपल्या प्रतीक्षा नगर मधील एक गुणी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू रोहन गाणेकर यांनी कालच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. तसं जर हॅट्रिक रोहन कानेकर यांनी घेतली तर गणेश पंगरे यांच्याकडून 500 करोड पारितोषिक आता जाहीर झाले.
रोहन घाणेकर यांनी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गणेश पंकेरे यांच्याकडून. पाहिजे रोहन घाणेकर सर मैदान ओव्हर टाकली तर आकाश सिंग यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. क्या बात आहे, किती पारितोषिक जाहीर झाले रोहन कानेकर साठी. रोहन कानेकर सज्ज होतील गोलंदाजी मार्गांवरती. पहिला चेंडू विशाल कदम यांना काही शॉर्टेज प्रकारचा चेंडू टाकला होता. पहिला चेंडू भिरकावून दिला मिडकेच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल विशाल कदम यांना. दुसरा चेंडू रोहन कानेकर यांच्या माध्यमातून करतील. रोहन कानेकर विशाल यांना स्ट्राईक एंड वरती आहेत. विशाल तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय मनीष कोयंडे. दुसरा चेंडू रोहन करतील ते विशाल यांना. पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडूने कलाटणी घेतले. थोडासा चेंडू आतमध्ये आलाय आणि पूर्णपणे बीड झाले. विशाल कदम एक निर्धाव चेंडूची सांगत होते. रोहन घाणेकर मॅन फ्रॉम कांगारू एक कुणी गोलंदाज आपण बघतोय अचूक पद्धतीची गोलंदाजी करतोय या टुर्नामेंट मध्ये या सत्रामध्ये. रोहन घाणेकर फलंदाजी एंडवरती विशाल कदम. पाहिजे कुठल्या प्रकारचा आता हल्ला केला जातो विशाल कदम यांच्या माध्यमातून. स्लोवर प्रकारचा चेंडू टाकला होता. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने विशाल कदम यांनी. विशाल कदम यांना माहिती आहे एक एक रन सुद्धा आपल्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट असतील कारण त्यांचा संघ एक चांगल्या सिच्युएशन मध्ये आहे. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा धावफलगती लगायला गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात रोहन कानेकर यांनी. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते रोहन कानेकर यांच्या माध्यमातून. पाहिजे चौथा चेंडू रोहन करतील ते विशाल यांना. स्टेप पडून मारायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने चेंडू होता. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो तिकडे आणि एक अचूक पद्धतीचा थ्रो. पण थ्रो येण्यासाठी थोडासा वेळ लागलाय. त्या दरम्यान 2 धाव नक्कीच कंप्लीट केली आहे विशाल कदम यांनी. 4 चेंडू 4 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा धावफलगती लगायला गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे कुठल्या प्रकारचे फटके बसवला बघायला भेटते विशाल कदम यांच्या माध्यमातून. विशाल कदम मॅन फ्रॉम अष्टरत्न. पैसा हवेच्या दिशेमुळे पंचांचा निर्णय हा चेंडू शेवटचे 2 चेंडू असतील. मात्र रोहन कानेकर पुढे टाकलेला चेंडू होता. पाहिजे तिकडे जेल होते का चेंडू होते मागच्या साईडच्या दिशेने. एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरी तिकडे कंप्लीट होते का. मनीष कोयंडे यांची जागा घेण्यासाठी येतात. विशाल ठाकूर एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला बघायला भेटतोय. विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून शेवटचा चेंडू असेल. संख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजे 29 चेंडू 29 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. पाहायचंय रोहन कानेकर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते विशाल कदम यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पुढे टाकलेला चेंडू होता. कसा खोलवर प्रकारचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदम नक्की संपर्क घोषित करतायत. एका धावाच्या समित त्यांनी स्कोर होतोय 30 धावा. धिंगड्या करतात चेन्नई सुपर किंग यांना 31 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. तर चेन्नई सुपर किंग आपण बोललो तर त्यांच्याकडे सुद्धा एक चांगला बलाढ्य संघ आहे. बॅटिंग करण्यासाठी आपल्याकडे आहे तिथे विजय जावकर असतील, धवल वाघेला, प्रशांत लोंढे, जय चिखलेकर, आदित्य पवार, रिच फर्नांडिस यांच्याकडून सुद्धा एक चांगला योगदान दिलं जाईल हा 31 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करत असताना.
तर सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. अजूनही यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. फलंदाजांना विनंती आहे ते लवकर मैदानात यायचं. चेन्नई सुपर किंग या संघाला विनंती आहे. आपले प्रथम सलामी फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचे. 31 धावांचं लक्ष्य पाठला करायचंय चेन्नई सुपर किंग या संघाला. 31 धावा रोखायच्या आहेत मुंबई इंडियन्स या संघाला. चला मी विनंती करतो आपल्याला सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. चेन्नई सुपर किंग लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मुंबई इंडियन्सच्या संघाने एक अतितडीचा सामना नॉकआउट स्टेजचा सामना आपल्याला बघायला भेटतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. लीग स्टेजचा शेवटचा सामना असेल. प्रतीक्षानगर प्रीमियर लीग परवा पहिला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना लीग स्टेजचा शेवटचा सामना. पाहायचं कुठला संघ सेमीफायनलला जातोय. मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग. चेन्नई सुपर किंग की मुंबई इंडियन्स. फलंदाजी एंडवरती आपण बघतोय विघ्नेशचा फलंदाजी मागवरती आपण बघतोय जय चिखलेकर आणि आदित्य पवार. जय चिखलेकर स्ट्राईक एंड वरती. तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय आदित्य पवार. तर गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय विघ्नेश. हॅलो 31 धावांचा पाठलाग करायचा. जय चिखलेकर स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती आदित्य पवार. तर गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय विघ्नेश. एक लेफ्ट पद्धतीचा गोलंदाज. एक लेफ्ट आर्म राऊंड टाकणारा गोलंदाज. सॉरी राईटी गोलंदाज. बोला ना. पहिला चेंडू. खूप मस्त सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. षटपीच प्रकारचा चेंडू होता. बिरकावून दिला चेंडू मिडविकेटच्या दिशेने. एकदा नक्कीच भेटेल. पंचांचा निर्णय डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव भेटेल. संघाचं खातं ओपन झालंय जय चिखलेकर यांच्या माध्यमातून. एक चेंडू एक धाव. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचा कुठला मोठा फटका आपल्याला बघायला भेटतो का जय चिखलकर यांच्या बॅट मधून. जय चिखलकर हे सुद्धा एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. ऑलराऊंडर आहेत. दुसरा चेंडू विघ्नेश करतील ते जयेश यांना. पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडूची बॅटची कडा घेते. त्या दरम्यान एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट करतात जयेश. एक सुरेख प्रकारचे आपल्याला यष्टीरक्षक पाहायला भेटते. यष्टीरक्षकाकडून चांगला बॉल स्टॉप झाला. अमोल नारकर तिकडे होते. गेले कित्येक वर्ष अमोल नारकर आपण बघतो मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना. अंडरआर्म क्रिकेट असेल ओव्हरआर्म क्रिकेट असेल सगळ्या क्रिकेटमध्ये त्यांचा एक चांगला योगदान असतो. 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू काहीच फिल्डिंग मध्ये चेंज केलंय. स्लिप कवली. पुढे टाकलेला चेंडू होता. आदित्य पवार यांच्याकडून एक चांगला फटकार बघायला भेटतो. पण फटकार जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धावासाठी. जो तो फटका समोरच्या दिशेने असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार आपल्याला बघायला भेटला असता. 3 चेंडू 3 धावांचं समीकरण आपण बघतो चेन्नई सुपर किंग यांच्या माध्यमातून होत असताना. अजूनही जिंकण्याकरिता चेन्नई सुपर किंग या संघाला 28 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. ते सुद्धा 27 चेंडू मध्ये. एक चांगला फटका मारला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खूप लांब फटका आपण बघितला होता आदित्य पवार यांच्या माध्यमातून. चेंडू टाकलेला चेंडू होता. पाहून दिला लेग साईडच्या दिशेने. एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते आदित्य यांच्या माध्यमातून. धावसंख्या बरं होते धावा होते त्या म्हणजेच
4 चेंडू 4 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील. शेवटचे 2 चेंडू. पुढे टाकलेला चेंडू होता पाहिजे तिकडे निर्धाव चेंडू होते का पण तिकडे मिसफील्ड होते. मिसफील्डचा कामाला भुगतायचा आपल्याला. 1-2 नक्कीच कंप्लीट केली जाते. जयेश आणि आदित्य यांच्या माध्यमातून 1-2 नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्येत भरवते धावा होतात त्या म्हणजेच 5 चेंडू 5 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पाहायचं कुठल्या प्रकारचा फटका आपल्याला बघायला भेटतोय. आजच्या दिवसामध्ये कुठली टीम सेमीफायनल मध्ये जाते? चेन्नई की मुंबई? मुंबई की चेन्नई? पाहायचं थोडा बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला होता. पाहायचं कुठला अंपायर डिसिजन देते. अंपायर बोलतात हो इट्स वाईट चेंडू. हा वाईट बॉल असेल. एक अवंतर धाव भेटली जाते चेन्नई सुपर किंग या संघाला. धावसंख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजेच 6 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल असेल या षटकाचा. 6 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. पाहायचं कुठल्या प्रकारचा फटका आपल्याला बघायला भेटतो जयेश चिखलकर यांच्या माध्यमातून. चेंडू चेंडू बॅटची कडा घेते आणि तिकडे प्रणेश राव यांच्याकडून चांगली ट्राय केली होती प्रणेश राव यांनी पण तो त्यांच्या आईच्या वरून चेंडू गेला आणि एक धाव नक्कीच भेटेल चेन्नई सुपर किंग या संघाला. एक चांगला प्रयत्न केला होता प्रणेश राव यांनी. एक चांगलं षटक बघायला भेटलं चेन्नई यांच्या माध्यमातून. 7 धावा कुठल्या त्यांनी या षटकामध्ये. आता मात्र समीकरण 24 चेंडू 24 धावांचं आलंय. पाहायचं चेन्नई सेमीफायनल मध्ये प्रवेश करते की मुंबई सेमीफायनल मध्ये प्रवेश करते. एक तटीचा सामना आपण बघतोय. लीग स्टेजचा शेवटचा सामना आपण बघतोय. प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग पर्व पहिला. या लीग स्टेजचा शेवटचा सामना आपण बघतोय. खूप मोठं योगदान दिलंय त्या प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग मध्ये. दत्ता केओस्कर असतील, जावेद कच्ची असतील, संदीप गुंटेपल्ली असतील. एक चांगली कामगिरी बजावते. फलंदाजी एंडवरती आपण बघतोय विशाल ठाकूर. एक चांगला स्कोरर आपण इथे बघतोय सुमित सावंत. आजच्या सत्रामध्ये त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली आहे. तसंच एक लाईव्ह अपडेट UP.78 लाईव्ह अपडेट यांच्या माध्यमातून आपण एक लाईव्ह कव्हरेज घेतलंय. एक चांगल्या प्रकारचं प्रेक्षेपण आपल्याला बघायला भेटतोय त्या चॅनल कडून. पाहिजे पहिला चेंडू विशाल करतील ते आदित्य यांना. हो काहीसा फुटत टाकलेला चेंडू होता. पुढे टाकलेला चेंडू फ्लिक केले समोरच्या दिशेने एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा नक्की प्रयत्न असेल पण तिकडे एक चांगला बॅकअप होतोय. नितीन गोरणे यांच्या माध्यमातून तिकडे बॅकअप होतोय. धावसंख्या पुढे सरकते धावा होतात त्या म्हणजेच 8 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. विशाल ठाकूर याचा कुठल्या प्रकारचा चेंडू टाकतात विशाल ठाकूर. जरा मुंबईला सामना जिंकायचा असेल तर चेन्नईचे 2 किंवा 3 गडी किंवा 3 किंवा 4 निर्धाव चेंडू एका षटकामध्ये टाकणं गरजेचं आहे. आता मात्र तिकडे जेल होते का आपण तिथून जेल साठी येत नाहीये त्या दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. विशाल यांच्या माध्यमात जयेश यांच्या माध्यमातून एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्येत भरवते धावा होतात त्या म्हणजे 9 चेंडू 8 चेंडू 9 धावा. माफ करा शेवटचे 4 चेंडू. पुढे टाकलेला चेंडू होता बिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अंपायरचा निर्णय असेल हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकदा नक्कीच भेटेल आदित्य पवार यांना. धावसंख्या पुढे होते. धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी. एक अत्यंत गुणी खेळाडू आपण बघतोय. गुणी गोलंदाज आपण बघतोय विशाल ठाकूर. त्यांच्याकडे कलात्मक त्यांचे रिचचा चांगला वापर करतात ते. लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू हाताळतात. पाहिजे कुठल्या प्रकारचे चेंडू हाताळतात. पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू हवेत जातो. पाहिजे तिकडे झेल होते का 3 जण झेलच्या अंडर येतात आणि तिकडे एक चांगला झेल पकडतात विशाल ठाकूर. आता मात्र माघारी परतवतात आदित्य पवार यांना. आदित्य पवार यांची खेळी संपते. एक मोठा झटका लागतो चेन्नई सुपर किंग या संघाला. एक चांगली झेल घेत आहेत विशाल ठाकूर.
फॉलो थ्रू मध्ये हा झेल घेतला जात होता आणि तो चांगला झेल कंप्लीट होतो विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. एक मोठा झटका लागतोय चेन्नई सुपर किंग यांना. आता मात्र विशाल ठाकूर एक 2 चेंडू बाकी आहेत. कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटेल त्यांच्या माध्यमातून हे मात्र आपल्याला पाहायला भेटेल. 2 चेंडू बाकी आहेत अजून. आदित्य पवार यांची जागा घेण्यासाठी आलाय प्रणव ओझा. एक लेफ्टी फलंदाज आपल्या प्रतिष्ठामध्ये आपण पाहतो. रुपेश वर्जटकर असतील, प्रणव ओझा असेल, आकाश असतील, करण सिंग असेल, असे लेफ्टी गोलंदाज आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे कुठल्या प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला भेटतो. एक ऑपरेट प्रकारचा चेंडू बघायला भेटतोय लेफ्टी फलंदाजासाठी विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून. हो, याचा ऑपरेट टाकायचा प्रयत्न केला होता आणि या पंचांचा निर्णय पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतात. वाईड +1 रन भेटतोय. ऑपरेट प्रकारचा चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. सर हा वाईड आहे ना? वाईड +1 आहे. ऑपरेट टाकायचा प्रयत्न केला होता परंतु तो चेंडू काही वळला नाही. चेंडू सरळ निघून गेलाय. यष्टी रक्षकाने सुद्धा चेंडूने बीट केलंय. हो, आता मात्र तिकडे क्लीन ऑपरेट टाकायचा प्रयत्न आणि चांगला ऑपरेट चेंडू झाला. तर दरम्यान चेंडू जरी डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल. प्रणव मोजे यांना धावसंख्येत भर होते. धावा होतात त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू असेल. विशाल ठाकूर करतील ते प्रणय कांबळे यांना. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. बिरकावून दिला चेंडू स्क्वेअरच्या दिशेने एक धाव नक्कीच कंप्लीट केली. ते प्रणव यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजे 14 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. चेन्नई सुपर किंग या संघाच्या अजूनही जिंकण्याकरिता 18 बॉल 17 धावांची गरज आहे. ते चेन्नई सुपर किंग या संघाला 17 धावा रोखायच्या आहेत मुंबई इंडियन्स या संघाला. एक अतिशय अतितटीचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. पाहायचं सेमीफायनलच्या स्टेज मध्ये कुठली टीम जाते, मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग, चेन्नई सुपर किंग की मुंबई इंडियन्स. आता मात्र मुंबई इंडियन्सची कामबाजी कुठून संभाळायला येते बॉलर्स नेम आम्हाला कळवायचंय. बॉलर्सच्या एंडवरती आपण बघतोय येतील पुरवणे गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. एक लेकर प्रकारची गोलंदाजी आपण नेहमी पाहत असतो येतील पुरवणे यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती जयेश चिखलेकर. पहिला चेंडू यतीन करतील ते जयेश यांना. कसा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकला यतीन यांनी. बीट झाले जयेश. चेंडूने उसळी घेतलेली चेंडू थोडा जोरात आला. पूर्णपणे बीट झाले जयेश. पहिला चेंडू निर्धाव चांगला यतीन यांनी. पाहिजे दुसरा चेंडू यतीन करतील जयेश यांना. एक लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकला होता. तिकडे जेल होते का आणि तिकडे जेल चांगला कंप्लीट करतात सिद्धेश. याच्या माध्यमातून जेल कंप्लीट केली जाते. सिद्धेश तिरमल याच्या माध्यमातून जेल कंप्लीट केली जाते. 2 निर्धाव चेंडू लगातार 2 निर्धाव चेंडू. एक चांगला पोझिशनला संघ होता चेन्नई सुपर किंग. आता मात्र थोडासा बॅकफुटला येतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव आणि आता मात्र तिकडे यतीन सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. पाहिजे आता जयेश चिखलेकरांची जागा घेण्यासाठी आलेत R11 चे कर्णधार अर्थात विजय जावकर. चेन्नई सुपर किंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतात. त्याच दरम्यान आपण बघतोय विशाल कदम यांना सुद्धा चांगले क्षेत्ररक्षणाचं नेतृत्व करत असताना काहीशी जागा दिली चेंडूला. चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या दरम्यान एक नक्कीच कंप्लीट केले जाते विजय जावकर यांच्या माध्यमातून.
धावसंख्या पुढे सरकते, धावा होत्या त्या म्हणजेच 15 धावा धावफलकावरती लागवल्या आहेत. अजूनही 15 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. ते चेन्नई सुपर किंग या संघाला लगातारचे 2 निर्धाव चेंडू त्यांना पुन्हा मॅच मध्ये रिटर्न घेऊन आले मुंबई इंडियन्सच्या संघाला. आता मात्र त्यांना एक मोठा फटका मारावा लागेल जर मॅच मध्ये यायचंय. चेंडू टाकलेला पुढ्यात आणि तिकडे एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विजय जावकर परतावतात टकआउटच्या दिशेने. चांगल्या झेल कंप्लीट केले जाते तिकडे विघ्नेशच्या माध्यमातून एक चांगली ओव्हर टाकली जाते तिकडे यतीनच्या माध्यमातून. मुंबई इंडियन्स आता मात्र तिकडे मॅच मध्ये येताना दिसत आहेत. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले ते यतीन यांनी. तर आता स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय प्रशांत लोंढे चेन्नई सुपर किंगचे कर्णधार. एक चांगला सामना आपण बघतोय मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग असलेला हा सामना. लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. सेमीफायनल मध्ये कोण जातोय, मुंबई इंडियन्स जाते की चेन्नई सुपर किंग जाते, अर्थात विशाल कदम जातोय की प्रशांत लोंढे जातोय, आपल्याला बघायचंय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, बिरकावून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. पंचांचा निर्णय 1 धाव नक्कीच असेल. धावसंख्या पुढे सरकते, धावा होते त्या म्हणजेच 16 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरता 13 चेंडू 15 धावा. तेरा चेंडू 15 धावा. कसं बाहेर टाकलेला चेंडू होता, चेंडू लेग ब्रेक झाला आणि तो चेंडू अजून पडून बाहेर गेलाय. पंचांचा निर्णय हा वाईट चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 14 धाव्यांची अजूनही गरज आहे चेन्नई सुपर किंग या संघाला. एक चांगली ओव्हर टाकत असताना येतील आपल्या संघाकरिता. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू टाकला, बिरकावून दिला प्रशांत लोंढे यांनी मिड विकेटच्या दिशेने. 12 चेंडू 13 धावांची गरज असताना चेन्नई सुपर किंग या संघाला अजूनही 1 धाव नक्कीच वरती करायची आहे. पण जर सिंगल जर कंटिन्यूस आपण रोटेशन करत राहिला तर एक अतिरिक्त धाव नक्कीच भेटेल. एक अचूक पद्धतीचा सामना आपण बघतोय, अचूक पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय. आता मात्र स्वतः पॉवर प्ले षटक घेऊन आलेत विशाल कदम, स्वतः कर्णधार मुंबई इंडियन्सचे. स्ट्राईक एंड वरती असतील प्रणव ओझा आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असतील प्रशांत लोंढे. जिंकण्याकरिता 12 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे चेन्नई सुपर किंग या संघाला. पॉवर प्लेचा ओव्हर असेल, पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये एकच खेळाडू फक्त बाउंड्री लाईनच्या दिशेने असेल, बाकी सगळे खेळाडू काय बाबा नाही नाही नाही. पहिला चेंडू सामना करतील ते प्रणय आणि खूपच शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू विशाल कदम यांच्या माध्यमातून. आता मात्र तिकडे पुन्हा एकदा कमबॅक, 2 एक्स्ट्रासनी पुन्हा कमबॅक केलंय. अशोक पिसाळ क्रीडांगण हा मात्र असा क्रीडांगण आहे तिकडे 1 धावाला खूप महत्व दिला जातो. 12 चेंडू 12 धावांची मॅच आहे आता चेन्नई सुपर किंग यांच्या मध्ये. पुन्हा एक खोलवर पद्धतीने चेंडू टाकला होता, क्षितिज तेरमल यांनी चांगली फिल्डिंग केली. एक अचूक पद्धतीची फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते क्षितिज तेरमल यांच्या माध्यमातून. तो रन कंप्लीट झाला असता, प्रणय यांनी जर होप नसते सोडले तर रन नक्कीच कंप्लीट झाला असता. एक चांगला चेंडू टाकला होता, एक चांगली प्रकारची क्षेत्ररक्षण पण बघितलं. खूप चांगला चेंडू वाढवला क्षितिज तेरमल यांनी. नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक वरती अक्षय खरात. अक्षय खरात यांना सुद्धा आपण बघतो जय भवानी साठी नक्कीच एक चांगली फलंदाजी करत असताना आज मात्र चेन्नई सुपर किंग यांच्या माध्यमातून त्यांना फलंदाजी करायची संधी भेटली. स्ट्राईक एंड वरती स्वतः कर्णधार, तर गोलंदाजी मॅच वरती स्वतः कर्णधार, कॅप्टन टू कॅप्टन
हो, आता मात्र कट करायचा प्रयत्न होता. पूर्णपणे हुकतायत. प्रशांत लोंढे निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातारचे 2 निर्धाव चेंडू, 10 चेंडू 12 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं. चेन्नई सुपर किंग या संघाला 12 चेंडू 10 धावा. हो, आता मात्र तिकडे खूप चांगला फटकार बघायला भेटला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकदम नक्कीच अंकित होईल. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती लगायला गेल्या. 9 चेंडू 11 धावा अजूनही कंप्लीट करायचे. चेन्नई सुपर किंग या संघाला 2 रन देखील तरी वरती आहेत. पण एक्स्ट्राच मात्र काही करू शकतात. भडकाव मारायलाच लागेल बोल. पुन्हा एकदा विशाल सामना करते ते प्रशांत. शॉर्टिंग प्रकारे चेंडू टाकला होता. चेंडू जाते हवेत. तर पाहायचंय तिकडे कोण झेल खाली येतोय. तिकडे झेल होते का आणि एक सुरेख झेल तिकडे घेतला जातोय. विशाल ठाकूर यांच्या माध्यमातून झेल घेतला जातोय. एक चांगला झेल एक चांगल्या पद्धतीचा चेंडू सुद्धा बघायला भेटला. विशाल ठाकूर यांनी एक चांगली झेल कंप्लीट केली. लगातारच विकेट जात असताना चेन्नई सुपर किंग यांची आता मात्र तिकडे स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय धवल वाघेला. दोन्ही जय भवानीचे खेळाडू असतील. स्ट्राईक एंड वरती आहेत ते धवल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत ते अक्षय खरात. तर गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय विशाल कदम. एक चांगला चेंडू हाताळला विशाल यांनी. काहीसा आडवा मारण्याचा प्रयत्न होता धवल यांचा. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. चेन्नई सुपर किंग या संघाला आता मात्र काहीसा मुश्किल स्थितीतून गुजरतात. चेन्नई सुपर किंग 7 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट वगैरे चेंडू टाकलाय. एक चांगला क्षेत्र रक्षण यष्टी रक्षकाने आपला बॉल अडवलाय. अमोल नारकर यांनी जम्प करून बॉल अडवलाय. आपल्या संघासाठी एकदम नक्कीच वाचवली आहे. एक चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते अमोल नारकर यांच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंड वरती धवल वाघेला 7 चेंडू 10 धावा. पाहायच्या समोरच्या दिशेने फटका मारतायत का धवल वाघेला. 7 चेंडू 10 धावा. समोरच्या दिशेने फटका येतो का. पॉवर प्लेचा षटक आहे. आता मात्र तिकडे विकेटच्या ठिकाणी चेंडू जोडवलाय. एक धाव नक्कीच भेटेल धवल वाघेला यांना. धावसंख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजेच 22 धावा धावफलक होते लवकरात. अजूनही 6 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे धवल वाघेला यांना. एक चांगला अटीतटीचा सामना. चेन्नई जिंकते की मुंबई जिंकते. कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. मुंबई की इंडियन्स की चेन्नई सुपर किंग. चेन्नईची इडली की मुंबईचा वडापाव. पाहिजे आपल्याला कुठला संघ जातोय सेमीफायनलच्या याच्यामध्ये. दोन्ही चांगल्या संघांमध्ये इथे ही शेवटची मॅच चालू आहे लीग स्टेजची. मुंबई इंडियन वर्सेस चेन्नई सुपर किंग. एक नॉकआउट सामना आपण बघतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहेत अक्षय खरात. नॉन स्ट्राईक एंड वरती धवल वाघेला. तर गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय हे अमोलचं नाव काय बॉलरचं आदिराज. आदिराज आदिराज जडेजा. फलंदाजी एंड वरती आपण बघतो स्ट्राईक एंड वरती अक्षय खरात. 6 चेंडू 9 धावा. जर चेन्नईला हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू 9 धावा. आणि जर मुंबईला सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. काहीचा पहिला चेंडू आदिराज जडेजा यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंडनी सामना करत असताना आता मात्र तिकडे बॅट जोरात मात्र फिरवली आणि तिकडे
चेंडू जातोय, पाहिजे कितपत धावा जमा झाला संघासाठी. थोडीशी मिसफिल्ड होते, अंपायरचा निर्णय येतो लेग पाईचा हा रन असेल. 5 चेंडू अजूनही 8 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय चेन्नई सुपर किंग या संघाला. एक चांगला सामना आता मात्र आपण इकडे बघतोय. एक दोन्ही संघ एका बाजूला असेल चेन्नई सुपर किंग तर दुसऱ्या बाजूला असतील मुंबई इंडियन्स. एका बाजूला असेल चेन्नईची इडली तर दुसऱ्या बाजूला असेल मुंबईचा वडापाव. पाहायचंय कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आज चेंडू अजूनही 8 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं. चेन्नई सुपर किंग या संघाला धवल वागेल आता स्ट्राईक एंड वरती आहेत. तर नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय खरात पुन्हा एकदा काहीसा थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. पाहायचा पंचांचा निर्णय काय असेल. पंच हा डॉट बॉल घोषित करतायत. एक चांगला बॉल हाताळला होता. एक चांगला बॉल हाताळला होता. आदित्य जडेजांनी एक चांगला चेंडू केला होता. पंचांनी बॉल घोषित केलाय. 4 चेंडू 8 धावा अजूनही गरज आहे चेन्नई सुपर किंग या संघाला. आता मात्र स्टेपॉलर मारायचा प्रयत्न तिकडे झेल होते का. विघ्नेश यांच्याकडून झेल सुटते. अच्छा दुसरा धाव नक्की कंप्लीट करताय का. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करायच्या विभागामध्ये. अजूनही ही मॅच संपली नाहीये मित्रांनो. अजूनही 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू मध्ये एक षटकार मारायचा आहे. 3 चेंडू मध्ये 3 बल मारायचे आहेत. पाहिजे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते धवल वाघेला यांच्या माध्यमातून. एक एक चांगला हाय व्होल्टेज सामना आपण बघतोय. इथे 3 चेंडू मध्ये 3 डबल मारायचे आहेत. अदरवाईज 3 चेंडू मध्ये एक षटकार मारायचा आहे. पाहिजे कुठल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला भेटते धवल वाघेला यांच्या माध्यमातून. आणि कुठल्या प्रकारचे बॉल हाताळतायत आदित्य जडेजा. एक नॉकआउट स्टेज मध्ये चाललेला सामना मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग. अर्थात मुंबईचा वडापाव आणि चेन्नईची इडली. पाहिजे कुठला संघ जातोय सेमीफायनल मध्ये. चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू पाहिजे कितपत जमा करायला संघासाठी. एक धाव नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल तिकडे आणि दुसरा धाव तिकडे. आपण आपलं डिसिजन कळवायचंय. अंपायरने आपला डिसिजन घोषित केलाय. फलंदाज बाद असेल. OUT आउट दिले अंपायरने. अंपायर आपला निर्णय कळवायचा. हा शॉर्ट रन आहे का. ओके हा शॉर्ट रन आहे. याचाच अर्थ हा डॉट बॉल असेल. या चेंडूवरती एकही धाव खर्च नाही केली आहे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी. आणि एक विकेट भेटलाय रनआउटच्या स्वरूपात. धवल वाघेला यांचा विकेट भेटला रनआउटच्या स्वरूपात. मॅचला सुरू करायची मॅच सुरुवात करायची आहे. आता मात्र षटकाराची गरज आहे. पाहिजे आपल्याला कुठला बॅट्समन येतोय. वरती आपण बघतोय आदित्य. कोणी आदित्य आमने सामने. आदित्य राज आणि आदित्य 2 चेंडू 6 धावा. पाहिजे स्ट्राईक येते का अक्षय खरात यांच्याकडे. हो आता मात्र तिकडे एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. आणि तिकडे उचित होत आहेत आदित्य. 1 चेंडू 6 धावा. आता मात्र तिकडे अक्षय खरात. अक्षय खरात यांनी मागील काही वर्षामध्ये 1 चेंडू 6 धावांचे मॅच सामने नक्की जिंकवलेत. परंतु आज मात्र इकडे त्यांना जर जिंकायचं असेल तर समोरच्या दिशेने 1 चेंडू 6 धावा मारावा लागेल. 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. मुंबई की चेन्नई. चेन्नई की मुंबई. एक सुंदर असा सामना इथे रंगतदार आलाय. पाहायचं कुठला संघ जातोय सेमीफायनलच्या दिशेने. चेन्नई जाते की मुंबई जाते. मुंबईचा वडापाव जाते सेमीफायनल मध्ये की चेन्नईची इडली जाते सेमीफायनल मध्ये. एक हाय व्होल्टेज सामना आपण बघतोय अशोक पिसाल क्रीडांगण मध्ये.
एक चेंडू 6 धावा 1 चेंडू. अक्षय खरा स्ट्राईक एंड वरती, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय रोहन गाणेकर. तसंच बॉलिंग मार्क एंड वरती आपण बघतोय आदित्य राज जडेजा. साले का फोन आया था 7 बजे खेलेंगे. तसेच पहिली सेमीफायनल 7 वाजता खेळवण्यात येईल, तर दुसरी सेमीफायनल 8 वाजता खेळवण्यात येईल. 7 वाजलं. हॅलो 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 सामन्याकडे व्हायचंय. पाहायचंय षटकार पाहायला भेटतोय का अक्षय कराड यांच्या माध्यमातून, की डॉट बॉल बघायला भेटतोय आदित्य यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 6 धावा 1 चेंडू. नॉन स्ट्राईक मध्ये रोहन गाणेकर आपल्या प्लेयरला सपोर्ट करत असताना, अक्षय कराड यांना सपोर्ट करत असताना. 1 चेंडू 6 धावा. मुंबई की चेन्नई, चेन्नई की मुंबई, आणि तिकडे विजय होतोय मुंबईच्या वडापावचा विजय होतोय. मुंबई हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय, सेमीफायनल मध्ये दाखल करतोय, स्वतःचं नाव अंकित करतोय मुंबई. एक चांगला सामना आपल्याला बघायला भेटला. आता मात्र आपल्या तिकडे 4 संघाला बघायला भेटतील. राजस्थान रॉयल, किंग्स 11 पंजाब, मुंबई इंडियन्स आणि त्या दरम्यान सनरायझर्स हैदराबाद. या 4 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना होईल. संध्याकाळी